नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहू ऑक्सिटोसिन इंजेक्शन हे पशुमध्ये लावल्याने पशुला काय प्रॉब्लेम होतात आणि ते लावणं कसं टाळावं। आपण जे ऑक्सिटोसिनचं जे इंजेक्शन लावतो त्याच्या जागेवर आपण कोणतं इंजेक्शन किंवा काय उपाय करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहू जे आपण गायला म्हशीला जे ऑक्सिटोसिन जे इंजेक्शन लावतात ते आपण लावतो तेव्हा जेव्हा की गाय म्हैस दूध देत नाही आणि यद्यपि कधी बच्चा मरण पावला तेव्हा ते पानावर येत नाही, तर पाना सोडण्यासाठी आपण हे इंजेक्शन लावतो। पण मित्रांनो, जे आपण हे इंजेक्शन पशुमध्ये लावतो याचे दुष्परिणाम जनावरांमध्ये भरपूर काही होतात। मित्रांनो, हे ऑक्सिटोसिन हे एक हार्मोन आहे जे की पशु किंवा मनुष्य जे ऑटोमॅटिकली जे बनवतात शरीरामध्ये, ऑटोमॅटिक ते तयार होतं। तर मित्रांनो, आपण जे हार्मोन आपण इंजेक्शनमध्ये भरून तिला लावत आहे, ठीक आहे। तर हे मित्रांनो, आपण जबरदस्ती तिला हार्मोन देत आहे, त्यानुसार ते क्रिया तिच्या शरीरामध्ये होतं, म्हणजे की ते दूध देतं म्हणजे पाणावतं, ठीक आहे मित्रांनो। तर हे जे पाणवासाठी आपण जे इंजेक्शन देतो याचे पशुमध्ये साईड इफेक्ट असे होतात मित्रांनो, जे की ती वारंवार तिला इंजेक्शन लावल्याने तिला ते आदत होऊन जातं शरीरामध्ये। ते इंजेक्शन लावल्या बगैर ते एक तर इंजेक्शन दिल्याशिवाय ते पाणावत नाही आणि तिच्या शरीराला जसे की एखादा अल्कोहोलचा एडिक्ट राहतं तसं सारखं तिला एडिक्ट होऊन जातं, म्हणजे तिला एक आदतच होऊन जातं तिच्या शरीरामध्ये, ठीक आहे। तर मित्रांनो, यदि तुम्ही ऑक्सिटोसिनचा इंजेक्शनचा वापर करत असाल तर इंजेक्शन वापरणं आताच बंद करा, ठीक आहे। त्याच्याने मित्रांनो गायला असे दुष्परिणाम होतात की गाय हे किंवा म्हैस वारंवार हीटवर येतं आणि जेव्हा आपण तिला बुल किंवा AI करतो ते तिचं गाभण राहत नाही, गाभण ठरत नाही तसे, आणि तिच्या गर्भाशयाचे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात आणि बॉडीमध्ये पण वेगवेगळे प्रॉब्लेम होण्याची शक्यता कन्फर्म असते मित्रांनो, ठीक आहे। तर याच्यावर उपाय म्हणून जर आपण हे इंजेक्शन वापरत असाल आताच तुम्ही बंद करा। आणि याच्यावर उपाय म्हणून आपण मित्रांनो आतापर्यंत जे पण इंजेक्शन लावत आहेत दूध काढण्यासाठी, हे न लावता आपण तिला जे डिस्टिल वॉटर येतं जे आपण पेनिसिलिनमध्ये वगैरे टाकतो ते डिस्टिल वॉटर आहे ते आपण वापरून पण तिचं दूध काढू शकतो। मित्रांनो, हे मी नाही म्हणत आहे मित्रांनो, सायंटिफिक रित्या प्रूफ केला आहे आणि मी पण एक दोनदा असा ट्राय करून पाहिलं पण कन्फर्म हे झालं आहे मित्रांनो। तर आपण या इंजेक्शन ऐवजी आपण 2 ml डिस्टिल वॉटर घेऊन इंजेक्शनमध्ये तिला लावून बघा, ते हमखास पाणावेल आणि दूध देईल, ठीक आहे मित्रांनो। जे पण गाय म्हैस दूध चोरी करतात किंवा पाणावत नाही, ठीक आहे। आणि मित्रांनो, हे इंजेक्शन डिस्टिल वॉटर न देता आपण फक्त तिला निडल लावूनही निडल काढलं तरी पण पुष्कळ काही गाई म्हशी आहेत ते पाणावतात मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो। आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना पण या व्हिडिओला शेअर करा। तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।